नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द सक्सेस स्टडी चॅनल. आय एम अनुष्का अँड वी आर लॉन्चिंग अ न्यू ग्रामर सिरीज जस्ट फॉर यू. तर आपण ह्या ग्रामर सिरीजमध्ये नेमकं काय शिकणार आहोत? आपण ह्याच्यामध्ये तुमचे बेसिक टू ॲडव्हान्सपासून तर सगळे पॉईंट्स कवर करणार आहोत, अलॉंग विथ द रायटिंग स्किल्स आणि काही टिप्स जे तुमच्या लँग्वेजला बूस्ट करण्यासाठी कामी येतील. सो हाऊ वी आर गोइंग टू लर्न. आपण हे ग्रामर तुमच्या सोप्या भाषेमध्ये, मराठीमध्ये सोप्या रीतीने समजून घेणार आहोत. And how we are going to use them and how we are going to write. So let's begin with the first topic जो आहे parts of speech. So parts of speech नेमकं काय असतात, नेमकं किती प्रकार असतात? Parts of speech चे टोटल 8 टाइप्स आहेत. जी वाक्यरचना करायला तुम्हाला अवघड जाते, जर तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच आलं तर ती वाक्यरचनाही तुम्हाला जमणार आहे. पार्ट्स ऑफ स्पीच इन शॉर्ट म्हणजे हा तुमचा बेस आहे ग्रामरचा. जसं ही इज वर्किंग इन द ऑफिस. तर हा काय झाला, एक सेंटेन्स झाला, एक वाक्य झाला. आपण एक वाक्य सांगितलेलं आहे की ही इज वर्किंग इन द ऑफिस, बट ही इज वर्किंग इन द ऑफिस. हे सगळे वेगळे वेगळे शब्द आहेत ज्यांनी एक वाक्य बनवलं आहे. तर हे वाक्य कसं बनलं आहे? ते बनलं आहे पार्ट्स ऑफ स्पीचच्या मध्ये. आता हे वाक्य तर तुम्हाला दिसतंच आहे, पण ह्या वाक्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स ऑफ स्पीच आलेले आहेत ते आपण बघूयात. ऑफ स्पीचमध्ये बघूयात फर्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच जो की आहे नाउन. त्यालाच आपण मराठीत म्हणतो नाम. नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर अ थिंग. तर नाउन काय सांगताय? नेम ऑफ अ पर्सन सांगताय, एखाद्या व्यक्तीचं नाव सांगताय, एखादी जागा सांगते किंवा एखादी वस्तू. रिया इज डान्सिंग. तर रिया काय आहे? नेम ऑफ द पर्सन आहे. नाव मुंबई इज अ बिग सिटी. नेम ऑफ द प्लेस काय आली आहे? मुंबई. ॲपल इज अ फ्रूट. ॲपल काय झाली इथे? वस्तू. आता बघूयात सेकंड जो की आहे प्रनाउन. त्याला आपण मराठीत म्हणतो सर्वनाम. अ प्रनाउन टेक्स द प्लेस ऑफ अ नाउन और इट मे रिप्लेस अ पर्सन्स नेम. तर प्रनाउन काय करताय? रिप्लेस करताय पर्सन्स नेमला. आता रिया इज रीडिंग असं बोललंय का? नाही. आपण काय बोलतोय? शी इज रीडिंग. आपण व्यक्तीचं नाव न घेता तरी एक वाक्य कंप्लीट केलेलं आहे, म्हणून त्याचं काय आलं प्रनाउनमध्ये? शी. शी इज रीडिंग. दे आर गोइंग टू द पार्क. इथे पण आपण कोणत्या स्पेसिफिक गोष्टीला किंवा पर्सन्स किंवा प्लेसला आपण सांगितलं नाही. आपण काय सांगितलं? दे आर गोइंग टू द पार्क. वी आर डुईंग अ प्रोजेक्ट. आम्ही सगळे प्रोजेक्ट करतोय. स्पेसिफिक पर्सनचं नाव आपण घेतलेलं नाही. आपण काय सांगतोय? वी आर डुईंग प्रोजेक्ट. म्हणजे आम्ही आमचा जो एखादा ग्रुप आहे तो प्रोजेक्ट करतोय. कमिंग टू द नेक्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच जो की आहे वर्ब. अ थर्ड पार्ट्स ऑफ स्पीच त्याला आपण म्हणतो क्रियापद. अ वर्ब डिस्क्राइब्स अन ॲक्शन ऑर अ स्टेट ऑफ बिंग. तर वर्ब काय करतं? एखादी ॲक्शन किंवा स्टेट ऑफ बिंग म्हणजे ज्या अवस्थेत तुम्ही आहे. तर एक्झाम्पल, शी इज हॅपी. तर इथे कोणती कंडिशन दाखवली तिची? की शी इज हॅपी, ज्या अवस्थेत आहे. तिथे काय आलं आहे वर्ब आपलं? हॅपी. द डॉग रॅन क्विकली. रॅन क्विकली इज अन ॲक्शन. तो पळतोय, ही एक ॲक्शन झाली आहे. ही राईट्स अ लेटर. हा काय झाला आहे? वर्ब झाला आहे, म्हणजेच ॲक्शन. तर लिहितोय लेटर किंवा स्टेट ऑफ बिंग, बिकॉज ऑफ त्या अवस्थेत आहे. देन फोर्थ आहे ॲडजेक्टिव्ह, ज्याला आपण म्हणतो विशेषण. An adjective describes a noun or a pronoun. An adjective also says what kind, how many, which one. कोणते किंवा किती आणि एक कोणता प्रकार. पण ॲडजेक्टिव्ह काय करतोय? नाउन आणि प्रनाउनला डिस्क्राईब करतोय. द केक वॉज डिलिशियस. तर केक कसा होता? डिलिशियस होता. मग हा काय झाला? व्हॉट काइंड झाला. एक्झाम्पल ऑफ अ व्हॉट काइंड. देन सेकंड, शी हॅव 3 पेन्स. आपण काय सांगतो? तिच्याकडे 3 पेन्स आहेत. 3 इज अन ॲडजेक्टिव्ह बिकॉज ऑफ तो सांगतोय हाऊ मेनी. देन कमिंग टू द थर्ड, दॅट बुक इज ऑन द शेल्फ. दॅट काय झाला? ॲडजेक्टिव्ह आहे, बिकॉज दॅट सांगतोय की बुक कुठे आहे? बुक शेल्फवर ठेवलेली आहे मी. तुम्हाला काय झाला? विच वन. Moving to the next, coming to the fifth part of speech, which is an adverb.
ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, जसं तुम्ही वर्ब शिकले. अँड ॲडवर्ब टेल्स हाऊ, कसं, वेन, कधी, वेअर, कुठे, ऑर टू वॉट एक्सटेंट म्हणजे कुठपर्यंत किंवा किती. देन शी स्पीक्स पोलाइटली. हाऊ शी स्पीक्स? शी स्पीक्स पोलाइटली. तर कसं बोलते ती? पोलाइटली बोलते, राईट. देन ही अराइव्ड लेट. तर कधी आला तो? वेन. कधी आला तो? ही अराइव्ड लेट. आता ही अराइव्ड, आपण म्हणतो ही अराइव्ड, बट वेन डिड ही अराइव्ड? ही अराइव्ड लेट, ही अराइव्ड सून. त्याच्यामुळे काय आलं इथे? लेट हा आहे वेन, म्हणजेच ॲडवर्ब काय आला आपला? लेट. दे लुक्ड एव्हरीवेअर. नाव एव्हरीवेअर, कुठे कुठे बघितलं? आणि सगळीकडे बघितलं आहे. कुठे म्हणजेच वेअर. सो हे झाले आपले ॲडवर्ब. नाव कमिंग टू द प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे संबंधबोधक. तो काय दाखवतो आहे? संबंध दाखवतो आहे. अ प्रिपोजिशन इज यूज विथ अ नाउन. कोणासोबत यूज झाला आपला? नाउन और प्रनाउन टू फॉर्म अ फ्रेज. एक सेंटेन्स जो कोण बनवतो आपल्याला हेल्प कोण करतो आहे? प्रिपोजिशन. नाव द कॅट इज द चेअर. आता ह्या वाक्याला काही अर्थ आहे का? द कॅट इज द चेअर. बट मी इथे जर ऑन ॲड केला तर मग हे वाक्य कंप्लीट करते की नाही? देन द कॅट इज ऑन द चेअर, हे काय झालं आपलं? प्रिपोजिशन झालं. देन द पेन इज द बॅग. द पेन इज, पण कुठे आहे? कशात आहे? द पेन इज इन द बॅग. तुम्ही बघता तर नाऊन, आता कॅट काय झालं? नाऊन झालं. चेअर पण काय झालं? नाऊन झालं. द काय झालं? प्रनाऊन झालं. इज प्रनाऊन. नाऊन आणि प्रनाऊनला कोण जोडत आहे? ऑन, इन, म्हणजेच प्रिपोजिशन हेल्प करतं आहे. नाव वी मेट 5 PM yesterday, पण कोणता एक्झॅक्ट टाईम होता? देन वी मेट ॲट 5 PM yesterday. सो प्रिपोजिशन थोडक्यात आपल्याला जे वाक्य आहे ते पूर्ण कंप्लीट करायला हेल्प करतं आहे. म्हणजेच नाऊन अँड प्रनाऊनसोबत आपण त्याला यूज करतो आहे, राईट. कमिंग टू द नेक्स्ट 7 parts ऑफ स्पीच विच इज अ कंजक्शन, म्हणजेच उभयान्वयी. तर कंजक्शन काय म्हणत आहे? अ कंजक्शन जॉईन्स वर्ड्स आणि ग्रुप्स ऑफ वर्ड्स विदिन अ सेंटेन्स. कंजक्शन काय करतो आहे? जॉईन्स म्हणजे इनफॅक्ट जोडतो आहे एका शब्दाला, काही शब्दांना किंवा ग्रुप ऑफ वर्ड्सला, म्हणजे 2 सेंटेन्स जोडतो आहे किंवा 2 शब्द जोडतो आहे. नाव आय लाईक टी अँड कॉफी. ह्याच्यात काय आलं आहे? आय लाईक टी कॉफी. ह्याच्यामध्ये काही सेंटेन्सला अर्थ आहे का? त्याचा अर्थ पूर्ण कोण करतो आहे? अँड. तर अँड काय जॉईन करतो आहे? टी अँड कॉफीला. आय लाईक टी अँड कॉफी. शी इज पुअर बट हॅपी. ती गरीब आहे पण ती खुश आहे. तर मग बट काय करतो आहे? पुअर अँड हॅपीला जॉईन करतो आहे, म्हणजे तो 2 शब्दाला जॉईन करतो आहे. विल यू गो नाव ऑर लेटर? तू आता जाणार आहे की नंतर? तिथे कोणी जॉईन केलं आहे? ऑर. ऑरने विल यू गो म्हणजे नाव अँड लेटरला जॉईन केलं आहे. सो अँड, बट, ऑर हे काय झालं? आपले कंजक्शन झालं आहे. ना कमिंग टू द लास्ट इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजेच भाववाचक. तर काय सांगितलं आहे? भाव. इंटरजेक्शन काय दाखवतो आहे? भाव दाखवतो आहे. जे काही फिलिंग्स आहे, अ स्ट्रॉंग फिलिंग. अँड इंटरजेक्शन इज अ स्ट्रॉंग फिलिंग ऑर अ रिॲक्शन. जे काही तुम्ही रिॲक्शन्स दाखवतात की अरे यार मी हे विसरलो, हे काय झालं? आपलं रिॲक्शन झालं आहे. आणि इंटरजेक्शन शोज अ स्ट्रॉंग फिलिंग की रिॲक्शन. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला खूप आनंद होतो तेव्हा आपण खूप आनंद होतो, तेव्हा काय होतं? ते एक स्ट्रॉंग फिलिंग असतं. देन आय फॉरगॉट माय बुक. ही काय झाली? एक स्टेटमेंट झाली. बट ओ नो आय फॉरगॉट माय बुक. हे काय झालं? एक स्ट्रॉंग फिलिंग झाली. ओ नो, ओ नो आय फॉरगॉट माय बुक. देन वी वोन द गेम. ह्याच्यात काय आनंद आहे का? पण या वी वोन द गेम. हे काय झालं? एक स्ट्रॉंग फिलिंग दाखवताय तुम्ही की हां तुम्हाला किती आनंद झालेला आहे. ही ड्रॉप्ड इट बट ओप्स ही ड्रॉप्ड इट. ओप्स ही ड्रॉप्ड इट. हे काय झालं? तुम्ही एक स्ट्रॉंग फिलिंग दाखवताय, एक रिॲक्शन्स दाखवतात. तर हे सगळे आता कसं लक्षात ठेवायचं ते बघूयात आपण एका निमोनिक. आपण जे 8 पार्ट्स ऑफ स्पीच शिकलो आहोत ते आता कसे लक्षात ठेवायचे त्यासाठी आपला एक निमोनिक जो की NPVAAPCI म्हणजेच नाना पाटेकर वाशी आले आणि
परत चालले इगतपुरी. म्हणजेच नाउन, प्रनाउन, वर्ब, ॲब्जेक्टिव्ह, ए ॲडवर्ब, पी प्रिपोजिशन, सी कंजक्शन अँड आय हे इंटरजेक्शन. आता ह्याचा तुम्ही एक डायग्राम बनवून एक टेबल बनवून तुमच्या स्टडी टेबलवर कडे चिपकू शकतात. त्याच्यानं तुम्हाला रोज रिव्हिजन होईल. द सन शाईन्स ब्राईटली, द सन शाईन्स ब्राईटली हे कोणते कोणते पार्ट्स ऑफ स्पीच आलेले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा अँड लाईक करा. थँक्यू.